मला Instagramवरती खूप सारे DMs येतात बिगिनर्सचे की आम्ही मसल गेनिंगमध्ये बिगिनर्सनी कोणत्या सप्लिमेंट्स यूज केल्या पाहिजे। तर आज आपण अशाच सप्लिमेंट्सवरती चर्चा करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रोहन ठाकूर। स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन YouTube व्हिडिओमध्ये। माझा पर्सनल फेवरेट आणि सर्वात बेस्ट सप्लिमेंट जो आहे तो आहे क्रिएटिन। क्रिएटिन आपल्या बॉडीमध्ये ATP लेवल्स वाढवतं। आता ATP लेवल्स म्हणजे काय? पहिल्यांदा आपण समजून घेऊया। ATP ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट जो एक ट्रायंगल असतो फॉस्फेटचा, जो ड्युरिंग वर्कआउट जेव्हा तुम्ही एखादा सेट परफॉर्म करताय त्या टाइम मध्ये 20 सेकंदाच्या अबोव जर टाइम गेला तर त्याच्यामध्ये तो ATPचा बॉन्ड असतो तो ब्रेक होतो आणि तो ATPचा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर तो रिकव्हरीसाठी 2 ते 4 मिनिटाचा टाइम घेतो। जर तुम्ही क्रिएटिन घेत नसाल तर तुमची ATP रिकव्हरी ही स्लो असते। क्रिएटिन तुमच्या मसलच्या सेल्समध्ये वॉटर होल्ड करण्याचं काम करतं आणि त्याच्यामुळे तुमच्या मसलची साईज मोठी दिसते। ओव्हरऑल तुमची बॉडीची साईज ही ब्रॉड वाटते। तर क्रिएटिन हा बिगिनर्ससाठी सेफ आहे का? येस, क्रिएटिन हा बिगिनर्ससाठी सेफ आहे आणि बिगिनर्ससाठी त्याचे डोसेस आहेत ते 3 ते 5 ग्राम पर डे तुम्ही कंझ्युम करू शकता। सेकंड सप्लिमेंट आहे अ गुड प्री वर्कआउट। एक चांगला प्री वर्कआउट तुम्हाला चांगला पंप देऊ शकतो आणि तुम्हाला चांगली एनर्जी देऊ शकतो। प्री वर्कआउट तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी देतो तुमच्या वर्कआउटमध्ये आणि तुम्ही प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड टाकू शकता। प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड टाकू शकता म्हणजे काय? जर तुम्ही प्री वर्कआउट घेत नसाल आणि तुम्ही प्री वर्कआउट घ्यायला स्टार्ट केलं तर तुम्हाला तुमच्या वर्कआउटमध्ये ड्रास्टिक चेंजेस दिसतात। तर प्री वर्कआउटचे डोसेस किती असले पाहिजे? तुम्ही 3 ते 5 ग्राम वर्कआउटच्या 5 ते 10 मिनिटं आधी घेऊ शकता। 300 ते 400 mg कॅफिनच्या वरती कॅफिन तुम्हाला इंटेक नाही करायचं। जर तुम्ही 500 mg 600 mg कॅफिन दिवसाला कंझ्युम करताय तर तुमची टॉलरन्स लेवल खराब होऊ शकते आणि तुम्हाला कितीही तुम्ही कॅफिन घेतलं त्याच्यानंतर तुम्हाला पंप येणार नाही, तुमची बॉडी ऍक्टिव्ह होणार नाहीये। तर त्याचं कामच हे आहे तुमची CNS ऍक्टिव्ह करणं आणि तुम्हाला एक्स्ट्रा पंप देणं। पण जर तुम्ही त्याचा अब्यूज केलात बिगिनर्सने तर ती गोष्ट तुमच्यावरती काम नाही करणार आहे। थर्ड सप्लिमेंट आहे ग्लुटामाइन, ज्याच्यावरती कोणीही चर्चाही करत नाहीये आणि तो कोणी कंझ्युमही करत नाहीये कारण त्याचे बेनिफिट्सच माहिती नाहीत बिगिनर्सला। तर ग्लुटामाइन काय करतं? जे तुम्ही वर्कआउट करताना तुमच्या मसलच्या सेल्समध्ये जो फटीग येतो तो फटीग रिपेअर करण्याचं काम ग्लुटामाइन करतं आणि तुमची एक्सरसाइजची रिकव्हरी आहे ती बेटर बनवतं। ओव्हरऑल काय, ज्या टाइम मध्ये तुम्ही रेस्ट करता त्या टाइम मध्ये तुम्ही जो काही वर्कआउट मध्ये तुमच्या मसल्सला तोडलेला आहे, ब्रेकडाऊन केलेला आहे, त्याला रिकव्हर करण्याचं काम करतं ग्लुटामाइन। ग्लुटामाइनचा डोस हा तुम्ही पोस्ट वर्कआउट घेतला तर बेटर राहील। आणि चौथा सप्लिमेंट आहे मोस्ट पॉप्युलर बिगिनर्स पासून ऍडव्हान्स लिफ्टर घेतात, तो म्हणजे BCAA, राईट? BCAA याच्यामध्ये 2 प्रकारचे अमिनो ऍसिड्स असतात, एक इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आणि दुसरे आहेत नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड। तर तुम्हाला गरज कशाची आहे? आपल्याला BCAA मध्ये दोन्ही अमिनो ऍसिड्स मिळतात, पण आपल्या बॉडीला इसेन्शियल अमिनो ऍसिडची गरज असते। तुम्ही जर चिकन खाताय, तुम्ही अंडी खाताय, त्याच्यामधूनच अमिनो ऍसिड्स बनतात आणि ते पुढे मसलच्या सेल्समध्ये जातात। तर तुम्ही BCAA घेण्यापेक्षा तुम्ही EAA इसेन्शियल अमिनो ऍसिड, जे खरंच इसेन्शियल आहेत तेच तुम्ही घेतलं तर बरं होईल। तुम्ही अमिनो ऍसिड जे आहेत ते तुमच्या ड्युरिंग वर्कआउट नाहीतर मग तुम्ही पोस्ट वर्कआउट घेऊ शकता, पण असं काहीच नाहीये ज्या टाइम मध्ये तुम्ही मील कंझ्युम करू शकत नाही त्या टाइम मध्ये जर तुम्ही इसेन्शियल अमिनो ऍसिड्स घेतलेत तर ते खूप बेनिफिशियल असणार आहे, कारण त्याला कोणतीही एनर्जी लागत नाहीये डायजेस्ट करण्यासाठी, ते क्विक डायजेस्टिंग सोर्स आहे। आणि लास्टली आपण वार्ता करतोय, जिम मध्ये पाऊल ठेवल्यानंतर पहिल्याच दिवशी माणूस जो सप्लिमेंट घेतो तो आहे व्हे प्रोटीन। याची एवढी हाईप बनवून ठेवलेली आहे की प्रत्येकाला व्हे प्रोटीन शिवाय दुसरा कोणता सप्लिमेंटच माहिती नाहीये। व्हे प्रोटीन खरंच घेणं गरजेचं आहे का? तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। गरजेचं आहे सुद्धा आणि नाही सुद्धा। गरजेचं कधी आहे? आफ्टर वर्कआउट, जेव्हा आपण इंटेन्स वर्कआउट करतो त्याच्यानंतर जो ब्रेकडाऊन झालेला आहे तो इन्स्टंट व्हे प्रोटीन तुम्ही कंझ्युम केला तर त्याचा बेनिफिट आहे की त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झिम्स असतात जे क्विकली डायजेस्ट होतात, तुमच्या इंटेस्टाइनला कोणती मेहनत नाही करायला लागत, तर ते इझिली तुमच्या मसलच्या सेल्स पर्यंत पोहोचतात। हा त्याचा बेनिफिट आहे। पण जर तुम्ही सॉलिड मील्स करताय लाईक चिकन, एग्स, याच्याने तुमची प्रोटीन इंटेक कम्प्लीट होते प्लस तुम्ही सॉलिड मील्स पण करताय, तर मला नाही वाटत की व्हे प्रोटीनची बिगिनर्सला तरी गरज आहे। बिगिनर्सला गरज आहे सॉलिड मील्सची। तुम्ही तुमच्या खाण्यावरती फोकस करा। व्हे प्रोटीनचे डोसेस जे आहेत ते ॲज पर रिक्वायरमेंट आहेत। मी तर व्हे प्रोटीन फक्त वर्कआउट नंतर घेतो आणि जर मी ट्रॅव्हल करत असेल किंवा कधी मला जेव्हा पॉसिबल नसेल तेव्हा मी व्हे प्रोटीन घेतो। पण बेस्ट टाइम टू टेक व्हे प्रोटीन आफ्टर युअर वर्कआउट, इन्स्टंटली। तुम्हाला वर्कआउट झाल्या झाल्या व्हे प्रोटीन घेणं आवश्यक आहे आणि त्याचे मी बेनिफिट तुम्हाला सांगितलेले आहेत। अदरवाईज तुमचा जर बजेट नसेल, तुम्ही अफोर्ड नाही करू शकत, तर मी तर सांगेन तुम्ही सॉलिड मील्स का व्हे प्रोटीन कडे तेवढा कॉन्सन्ट्रेट नका करू। तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ तुम्हाला या सप्लिमेंट्स बद्दल पूर्ण क्लॅरिफिकेशन मिळालं असेल। थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर अशाच नवीन अपडेट्स हवे असतील तुम्हाला
तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा आहे. इट बिग गेट बिग. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.